हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा मोतीधर की जय। श्री श्री राधा गोपाल की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी भक्त हनुमान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंद हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरे कृष्ण। हरे कृष्ण। आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये सर्व उपस्थित वैष्णव आणि वैष्णवींचं हार्दिक स्वागत आहे। हरी बोल। हरि बोल। तर नुकतंच रामनवमी संपन्न झालेला आहे आणि रामनवमी आपण प्रभू रामचंद्रांच्या लीला श्रवण केल्या। तर रामनवमी झाल्यानंतर आता हनुमान आता काय आहे? हनुमान जयंती. हनुमान जयंती। तर परवा दिवशी हनुमान जयंती महोत्सव आहे। तर भगवंतांचे एकदम निकटस्थ किंवा अंतरंग भक्त आहेत हनुमानजी, प्रभू रामचंद्रांचे। तर हनुमानजींच्या बद्दल आपण आज श्रवण करणार आहोत। कशा पद्धतीनं हनुमानजी भगवंतांची सेवा करत आहेत आणि भगवंतांना ते किती प्रिय आहेत। तर आपण प्रार्थना करू त्यापूर्वी। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावरण्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरशिषे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। मला खूपच खेळण्यामध्ये दंग आहे। त्यांना इकडे काय चाललेलं आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही की आपल्यामुळं डिस्टर्ब होत असेल किंवा लहान मुलं जे आहेत असं नाही की त्यांचं काही उद्देशानं ते करत आहे। मुलांमध्ये निरागसता असते नाही। तर हनुमानजी
जे जीवन आहे, हनुमानजींच्या जीवनावरून खूप अनेक दिव्य शिक्षा आपण शिकू शकतो. तर जसं की रामलीलेमध्ये आपण श्रवण करत होतो की रामलीला जे आहे, रामायण जे आहे, त्याच्यामध्ये काय आहे, सर्व अनिश्चितता आहे. याचं आपण पाहिलं की सर्व स्थितीमध्ये रामायणामध्ये काय होत आहे, घटना ज्या आहेत याच्यानंतर काय होईल याचं कोणतंही निश्चितता नाही. अचानक सर्व घटना घडलेल्या आहेत रामायणामध्ये. तर प्रभू हनुमानजी जे आहेत त्यांचं जन्माचं वर्णन करताना सांगितलेलं आहे की जे अंजनी आहे ही हनुमंतांची आई आहे आणि केसरी नावाचे त्यांचे पती आहेत. तर अंजनीचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यानं मोहित होऊन एकदा जे वायुदेव आहेत त्यांनी काय केलेलं आहे, वायू जे आहे त्यांनी वायूच्या रूपामध्येच, की एका व्यक्तीचं रूप धारण न करता वायूच्या रूपामध्ये त्यांनी माता अंजनीचं काय केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे. तर अंजनी मातेला समजलं नाही की कोण अशा पद्धतीने अदृश्य रूपामध्ये माझा स्पर्श करत आहे आणि ती वेगवेगळी वचनं बोलू लागलेली आहे. तर तेव्हा वायुदेव जे आहेत ते प्रकट होतात आणि माता अंजनीला काय करतात, सांगतात की मी काय केलेला आहे, तुझा स्पर्श केलेला आहे. तर त्या ठिकाणी वायुदेव तिला आश्वस्त करतात की माझ्या स्पर्शामुळे तुझं जे पावित्र्य जे आहे ते भंगलेलं नाही. आणि अशा पद्धतीनं वायुदेवतेच्या स्पर्शानं त्या ठिकाणी अंजनी मातेचं काय झालेलं आहे, गर्भधारणा झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी माता अंजनीनं ज्या पुत्राला जन्म दिला ते कोण आहेत, हनुमानजी आहेत. तर आपण काय म्हणतो, पवन पुत्र हनुमान. तर वायुदेवतेचे पुत्र आहेत हनुमानजी आणि अतिशय शक्तिशाली असं त्यांचं स्वरूप आहे. त्यांना काय म्हटलेलं आहे, एक नाव त्यांचं वज्रांगी आहे. वज्रांगी हनुमंताला म्हटलं जातं का, कारण की हनुमानजींचा जसा जन्म झाला तसं त्यांनी पाहिलं आकाशामध्ये एक लाल रंगाचं गोल एक काय दिसत आहे, फळ दिसत आहे. आणि जन्म घेतल्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे, उड्डाण घेतलेलं आहे आणि ते खाण्याचा प्रयत्न करत असतात. तर पहा हनुमानजींनी ते सूर्य जो आहे त्याला एक फळ समजून सूर्याला ते काय करतायत, गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एवढे शक्तिशाली आहेत हनुमानजी, साधारण नाहीये. हनुमानजींचं स्वरूप सांगताना जे ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये माऊलींनी एक ओवी दिलेली आहे. त्याच्यामध्ये सांगतात की ध्वजस्तंभावरी वानरू तोची मूर्तिमंत शंकरू. तर ध्वजस्तंभावरती कोणत्या ध्वजावरती हनुमानजींचं चिन्ह होतं माहिती, कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावरती जो ध्वज आहे त्याच्यावरती तुम्ही भगवद्गीतेवरती पाहू शकता. भगवद्गीतेमध्ये जो पहिल्या पानावरती जो चित्र आहे रथाचं, त्या रथाच्या चित्रामध्ये जे ध्वज आहे त्याच्यावरती तुम्ही हनुमानजीचं चित्र पाहाल. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ते जे हनुमानजी आहेत ते कोण आहेत, साक्षात शंकर आहेत आणि शंकर हनुमानजीच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. तर शंकरांना अशक्य आहे का सूर्याला गिळंकृत करणं, तर वास्तविकता आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा सूर्याला गिळंकृत करतात तर काय केलं, इंद्राने काय केलेलं आहे, आपलं वज्र सोडलं आणि ते वज्र जे आहे ते हनुमानजीच्या हनुवटीवरती लागलं. बरोबर की नाही. तर हनुमानजींना हनुवटीवरती ते वज्र लागल्यामुळे काय झालेलं आहे, त्यांचं नाव जे आहे काय झालं, हनुमान झालं. बरोबर. तर हनुवटी ज्यांची भंगलेली आहे ते हनुमान. आणि अशा पद्धतीनं वायुदेवता जे आहेत, हनुमानजी काय झाले जमिनीवरती पडले. वायुदेव जे आहेत त्यांचे पिता खूप क्रोधित झाले आणि वायुदेवतेने काय केलेलं आहे, आपलं कार्य
बंद केलेला आहे, वायू वाहण्याचं थांबलेलं आहे, सर्वांचा श्वास काय झाला, बंद झाला. आणि देवता काय भयभीत झालेले आहे, सर्व देवता भयभीत होऊन ब्रह्माजींकडे जातात, ब्रह्माजींना प्रार्थना करतात की हे एवढं मोठं संकट आलेलं आहे, याच्यामध्ये काय करा, उपाय काहीतरी शोधा. तर ब्रह्माजी सर्व देवतांना घेऊन त्या ठिकाणी वायू देवतांकडे येतात आणि तेव्हा मग वायू देवतेच्या प्रसन्नतेसाठी सर्व देवता काय करतात, हनुमानजींना वेगवेगळी वरदान प्रदान करतात. तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं सर्व वरदान आहेत. हनुमानजी कशा पद्धतीनं उड्डाण घेऊ शकतात, किंवा हनुमानजींना इंद्रानं वरदान दिलं की आजपासून पुढं माझं जे वज्र आहे या वज्राचा परिणाम हनुमानजींवरती होणार नाही, वज्र हनुमानजींवरती कार्य करणार नाही. आणि तेव्हापासून हनुमानजींचं नाव पडलं काय, वज्रांगी. लास्ट टाइम प्रभू जे आले ते आपल्या इथं प्रवचन करायला, त्यांचं नाव काय होतं, वज्रांगी. तर वज्रांगी म्हणजे ज्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे वज्र कार्य करणार नाही असे हनुमानजी. तर हनुमानजी बालपणी खूप चंचल होते किंवा खूप नाही का खट्याळ होते. तर ज्या पद्धतीनं भगवंत बाळकृष्ण खट्याळ होते किंवा चैतन्य महाप्रभू, तर हनुमानजी सुद्धा खूप खोडकर होते, खट्याळ होते. तर कथा येते की एकदा नारद मुनी हनुमानजींच्या घरी आले होते. तर नारद मुनी आल्यानंतर त्या ठिकाणी जे त्यांचे वडील आहेत केसरी, तर त्यांनी नारदजींचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या स्वागतार्थ ते म्हणतात की तुमचे चरण आमच्या घरामध्ये लागलेले आहेत, आमचं किती मोठं सौभाग्य, आमचं घर काय झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. तर असं कोण म्हणत आहे, जे केसरी आहे ते म्हणतात. तर हे हनुमानजी ऐकतात. तर हनुमानजी काय करतात पहा, नारद मुनींचं जे वीणा आहे, नारद मुनींना सर्वात जास्त प्रिय काय आहे, वीणा. तर नारद मुनींचं वीणा घेतात आणि काय करतात, ते संपूर्ण घरामध्ये पळू लागतात. तर नारद मुनींना खूप खुशी वाटते की हे माझं वीणा घेऊन आता काय करणार. तर वीणा पुन्हा प्राप्त करण्यासाठी नारद मुनी हनुमानजींच्या पाठीमागं पळतात. तर हनुमानजी बेडरूम मध्ये जातात, किचन मध्ये जातात, सर्वत्र सगळ्या घरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फिरलेले आहेत. आणि हनुमानजी जे आहे त्यांच्या पाठीमागं धावत आहेत, सॉरी नारद मुनी त्यांच्या पाठीमागं धावत आहेत वीणा प्राप्त करण्यासाठी पुन्हा. तशा पद्धतीनं पुन्हा हॉलमध्ये येतात आणि पुन्हा काय करतात, नारद मुनींना वीणा देतात. तर त्यांना हनुमानजींना विचारतात नारद मुनी की वीणा तुम्ही मला आता पुन्हा लगेच दिलं, एवढं सगळं पळवल्यानंतर, तर एवढं पळवण्यापाठीमागं काय कारण आहे. तर हनुमानजी सुंदर उत्तर देतात, म्हणतात की तुमचं चरण कमल आमच्या घराला लागल्यामुळं माझ्या वडिलांनी म्हटलं की आमचं घर जे आहे ते काय झालं, पवित्र झालेलं आहे आणि माझं सगळं घर मला पवित्र करायचं होतं, म्हणून मी काय केलं, तुम्हाला आमच्या सगळ्या घरामध्ये पळवलेलं आहे. तर पहा त्यांचा भाव काय आहे हनुमानजींचा, की माझं संपूर्ण घर जे आहे ते काय झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. आणि नारद मुनींना संपूर्ण घरामध्ये फिरवतायत. आणि हनुमानजी कधी कधी काय करायचे, जे ऋषी आहेत, साधू आहेत वनामध्ये राहणारे, तर कधी कधी नदीमध्ये वगैरे स्नान करायला गेल्यानंतर काय करायचे, त्यांचे कपडे चोरायचे. कधी कधी पाण्यामध्ये त्यांचे पाय ओढायचे गायत्री करायला बसलेले असताना. तर ज्या पद्धतीनं चैतन्य महाप्रभू नाही का नवदीपच्या ब्राह्मणांना त्रास द्यायचे, तसे हनुमानजी काय करायचे, या साधूंना ऋषींना त्रास द्यायचे. तर एवढे खट्याळ होते पहा. आणि त्यांचा हा खोडकरपणा पाहून काय केलेला आहे, त्यांना साधूंनी श्राप दिला. काय श्राप दिला हनुमानजींना, की तुम्हाला जी शक्ती आहे, ज्या शक्तीच्या आधारावरती अशा पद्धतीने तुम्ही एवढा खोडकरपणा खट्याळपणा करत आहात, ते सर्व शक्ती तुम्ही विसरून जाचाल. आणि ही शक्ती तुम्हाला तेव्हाच पुन्हा प्राप्त होईल जेव्हा योग्य व्यक्ती योग्य वेळी तुम्हाला या शक्तीची आठवण करून देणार नाही. तर योग्य व्यक्तीने योग्य वेळी तुम्हाला तुमच्या शक्तीचं जर जाणीव करून दिलं, आठवण करून दिलं, तर तेव्हा काय होईल, तुम्हाला तुमचं सर्व शक्ती जे आहे ते पुन्हा प्राप्त होईल.
तर अशा पद्धतीनं हनुमानजींना श्राप पण भेटलेला आहे. तर मग रामायणामध्ये आपल्याला वर्णन येतं की अशा पद्धतीनं जेव्हा प्रभू रामचंद्रांची आणि सुग्रीवाची भेट होते त्या ठिकाणी मग हनुमानजीची पण भगवंतांबरोबर भेट होते. तर त्या ठिकाणी मग सर्व वानर सैन्यांना नियुक्त करण्यात येतं सेवेमध्ये. कोणती सेवा दिली त्यांना? माता सीतेचा शोध घेण्याची सेवा पहा. तर सीता मातेचा शोध घेण्याची सेवा जेव्हा वानरांना दिली तर वेगवेगळे वानरांना नियुक्त केलं की कोण उत्तरेला जाणार, कोण पूर्वेला, कोण पश्चिमेला. अशा सर्व दिशांना वानर काय करत आहेत? माता सीतेचा शोध घेण्यासाठी सर्वत्र त्यांनी भ्रमण केलं. परंतु शेवटपर्यंत त्यांना काय सीता मातेचा शोध लागला नाही. तर शेवटी दक्षिण दिशा बाकी होती. दक्षिण दिशेला शोध घ्यायचं बाकी होतं. तर दक्षिण दिशेला जे आहे कोणतं स्थान आहे? लंका. आणि लंकेला जायचं तर काय आहे? समुद्र आहे मध्ये. तर लंका आणि भारत या दोन्ही मध्ये समुद्र आहे. ते अंतर जे आहे 100 योजन अंतर होतं पहा त्यावेळी. तर 100 योजन अंतर पार करून जायचं आणि त्या ठिकाणी मातेचा शोध लावून पुन्हा माघारी यायचं होतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वानर जे आहेत त्या ठिकाणी सांगू लागले की मी 20 योजन जाऊ शकतो. अंगद जो आहे किंवा सुग्रीव आहे वेगवेगळे सांगत आहेत मी 20 योजन जाऊ शकतो. कोण म्हणतं मी 40 योजन जाऊ शकतो. कोण म्हणतं मी 50 योजन जाऊ शकतो. जांबवान जे आहेत, जांबवान म्हणतात की मी 100 योजन जाऊ शकतो परंतु पुन्हा येऊ शकणार नाही. अशा पद्धतीने जांबवान सुद्धा त्या ठिकाणी ते सेवा करण्यासाठी समर्थ नव्हते. परंतु शेवटी जांबवान त्या ठिकाणी हनुमानजींना आठवण करून देतात पहा. तर जांबवानांना माहित होतं की हनुमानजी काय करू शकतात? हे सेवा करू शकतात. तर हनुमानजींना त्यांनी आठवण करून दिली की हनुमानजी तुम्ही काय करू शकता? लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकता. त्या ठिकाणी सीता मातेचा शोध लावून. अशा पद्धतीनं हनुमानजींना जांबवानांनी आठवण करून दिलेली आहे की तुम्ही ही सेवा करू शकता. तर हनुमानजी त्या ठिकाणी त्यांना जाणीव होते की मी ही सेवा करू शकतो आणि त्यांनी काय केलेलं आहे? सेवा करण्यासाठी तयार झालेले आहेत. तर खूप विशेष सेवा आहे हे की प्रत्यक्षामध्ये काय करायचं आहे? सीता मातेचा शोध लावायचा आहे. आणि हनुमानजींनी काय केलं? महेंद्र पर्वतावरती गेलेले आहेत आणि महेंद्र पर्वतावरती जाऊन त्यांनी उड्डाण घेत आहेत. तर या ठिकाणी जांबवान जे आहेत एका गुरुप्रमाणे आहेत सांगितलेलं आहे. का? कारण की योग्य गुरु काय करू शकतो? शिष्याला प्रेरणा देऊ शकतो आणि त्याला भगवंतांच्या पर्यंत पोहोचू शकतो. बरोबर की नाही? तर जांबवान जे आहे एक योग्य गुरु आहे. त्यांनी हनुमानजींना काय केलेलं आहे? प्रेरणा दिलेली आहे. आणि जांबवान प्रेरणा देत आहेत आणि हनुमानजींनी ते कार्य पूर्ण केलं. आपल्याला माहित आहे पुढे हनुमानजी जातात आणि सीता मातेचा शोध लावतात. तर हनुमानजींनी हे कार्य जे केलं त्याच्यामुळं काय झालं? हनुमानजींचं सर्वत्र काय झालेलं आहे? हनुमानजी हिरो झाले की नाही? हनुमान सगळीकडे आपण पाहतो हनुमानजींचं किती गुणगान केलं जातं. सदैव आपल्या भारत भूमीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाही का हनुमान चालीसा म्हणण्याप्रती लोकांचं खूप विशेष हे असतं. तर हनुमानजी हिरो झाले पहा. तर जांबवानांनी प्रेरणा दिल्यामुळं हनुमानजी अशा पद्धतीने कार्य करू शकले. तर जांबवान असं म्हणत नाही की माझ्यामुळं हे घडलेलं आहे. जांबवान त्याचं श्रेय स्वतः घेत नाहीये. परंतु हनुमानजी सुद्धा काय करत आहेत की मी हे कार्य करू शकलो याचं श्रेय जे आहे ते कोणाला आहे? जांबवानांना आहे. त्यांनी प्रेरणा दिल्यामुळं हे सर्व शक्य झालं. अशा पद्धतीनं हनुमानजी सुद्धा स्वतः ते श्रेय घेत नाहीये. प्रभुपाद पाहू शकतो आपण. प्रभुपादांनी जे कार्य केलेलं आहे
प्रभुपादांना आदेश दिला त्यांच्या गुरूंनी, काय तुम्ही विदेशामध्ये जा, त्या ठिकाणी इंग्लिश भाषेमध्ये आपल्या सनातन संस्कृतीचा, आपल्या कृष्ण भक्तीचा प्रचार त्या ठिकाणी तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये करा. आणि गुरूंचा आदेश त्यांनी हृदयामध्ये धारण करून कित्येक वर्ष त्यांनी प्रयत्न करत राहिले आणि शेवटी ते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी कार्य पण केलं. तर प्रभुपाद एवढं मोठं त्यांनी कार्य केलं, परंतु याच्या पाठीमाग जे श्रेय आहे ते कोणाला देत आहेत? ते आपल्या गुरुला देत आहेत. प्रभुपाद कधीच म्हणले नाहीत की मी हे सर्व केलेलं आहे, मी 108 मंदिरं बांधली किंवा मी एवढे ग्रंथ लिहिले. तर ते सांगतात की याचं सर्व श्रेय कोणाला आहे? हे सर्व कोणाचं आहे? माझ्या गुरुचं आहे. अशा पद्धतीनं हनुमानजी पण काय करत आहेत? आपल्या कार्याचं श्रेय जांबवानांना देत आहेत. तर हनुमानजी त्या ठिकाणी महेंद्र पर्वतावरून जेव्हा उड्डाण घेतलं त्यांनी, तर हनुमानजी विचार करतात की मी आता उड्डाण घेतलेलं आहे. पहा, रामायणामध्ये वर्णन येतं की कशा पद्धतीने हनुमानजीने उड्डाण घेतलं. तर त्या ठिकाणचे जे मोठमोठे पर्वताचे शिखर होते, मोठमोठे वृक्ष होते, पशु पक्षी सर्व हनुमानजीच्या उड्डाणाबरोबर त्यांच्या बरोबर काय झालं? आकाशामध्ये उडलेलं आहे. पहा, एवढं शक्तिशाली हनुमानजी होते. आणि त्यांनी जे झेप घेतलं, एवढ्या दूरवरती जायचं आहे. त्याच पद्धतीनं नाही का आपण पाहतो गाडी भरकन जाते, तर गाडी बरोबर काय होतं? सगळा कचरा, धूळ, कागद वगैरे काय होतं? गाडी बरोबर जाते की नाही पुढं. तर अगदी तसंच हनुमानजींनी उड्डाण घेतल्याबरोबर सर्व मोठमोठे वृक्ष उन्मळून पडलेले आहेत, मोठमोठे जे शिखर आहेत पर्वताची ते नष्ट झालेले आहेत, सगळं समुद्रामध्ये पडू लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हनुमानजींनी उड्डाण घेतल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की मी एवढ्या दूरवरती जाण्यासाठी उड्डाण तर घेतलेलं आहे, परंतु रस्त्यामध्ये जर मला थकवा वगैरे आला तर काय होणार? तर असा विचार करत आहेत. म्हणून ते विचार करतात की मी माझे जे पिताश्री आहेत, वायुदेव, पवनदेव जे आहेत त्यांना काय करतो? मी मदत त्यांची घेतो. ते वायुदेव आहेत तर ते मला काय करतील? सहाय्य करतील. तर अशा पद्धतीने विचार करत आहेत. परंतु पहा, हनुमानजींनी त्या ठिकाणी लगेच हा विचार त्यागलेला आहे. का? कारण की हनुमानजी विचार करतात की अशा पद्धतीनं वायुदेवतेचा प्रार्थना करण्यापेक्षा, त्यांचा मदत घेण्यापेक्षा मी काय करतो? भगवंतांचाच मदत घेतो आणि भगवंतांचा आश्रय घेऊन भगवंतांचं नाम चिंतन करत मी काय करतो? माझं जे कार्य आहे, सेवा जे आहे ते मी करत राहतो. तर अशा पद्धतीनं हे शिक्षा आहे. हनुमानजी शिकवतात की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भक्तिमय सेवेमध्ये आपण देवी देवतांचं सहाय्य घ्यायची आवश्यकता किंवा घ्यायला नाही पाहिजे. नरोत्तमदास ठाकूर आपले इस्कॉनचे आपल्या ब्रह्ममत्व गौडीय परंपरेचे मोठे आचार्य आहेत. ते सांगतात की आपण जे देवी देवता आहेत त्यांचा कधी आश्रय नाही घेतला पाहिजे. त्यांना आपण प्रार्थना करू शकतो, परंतु सर्व परिस्थितीमध्ये आपण भगवंतांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. त्यांना आपण भक्ती मागू शकतो, परंतु त्यांना मदतीसाठी आपण कधी प्रार्थना किंवा याचना करण्याची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे. तर हनुमानजी या ठिकाणी काय करतात? राम नावाचा आश्रय घेतात. भगवंतांचं नाम चिंतन करत ते काय करत आहेत? ते जात आहेत. तर अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा थकवा त्यांना जाणवला नाही. तर हनुमानजी पुढे जात असताना समुद्रामध्ये काय झालं? अनेक अडथळे त्यांना आलेले आहेत. तर पहिला अडथळा जो आहे तो आलेला आहे कोणता? समुद्रामध्ये जात असताना काय झालेला आहे? एक समुद्रातून पर्वत वरती आलेला आहे. तर हा जो पर्वत आहे त्याचं नाव आहे मैनाक पर्वत. तर हा मैनाक नावाचा पर्वत जो आहे तो वरती येऊन हनुमानजींना विनंती करतो की तुम्ही भगवंतांची सेवा करण्यासाठी चाललेला आहात, तर मी तुमची सेवा करू इच्छितो. नाही का? आपली पण इच्छा असते कधी कधी वैष्णवांची सेवा करण्याची, आणि आपण वैष्णवांना कधी कधी आपल्या घरी भोजनासाठी बोलवतो किंवा आपण त्यांना गिफ्ट देत असतो. तर वैष्णव सेवा केली पाहिजे. हे मैनाक हनुमानजींची सेवा करू इच्छित आहे. हनुमानजींची सेवा करण्यासाठी वरती येऊन तो हनुमानजींना विनंती करतो
की तुम्ही काय करा, या ठिकाणी माझ्या या पर्वतामध्ये काय आहेत, अनेक वेगवेगळ्या गुफा आहेत, स्वादिष्ट मधुर फळं आहेत, त्याच्यानंतर स्वादिष्ट जल आहे, सुंदर सुंदर छायादार वृक्ष आहेत. तुम्ही काय करा, थोडं या ठिकाणी आराम करा आणि त्याच्यानंतर तुमचं पुढचं जे प्रस्थान आहे तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने प्रस्ताव आहे. पण हनुमानजी थांबले का? हनुमानजी थांबले नाही. पहा, हनुमानजींनी त्या मैना पर्वताला सांगितलं की मी माझं जे सेवा आहे सीतामातेला शोधण्याचं ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. अशा पद्धतीनं हनुमानजींच्या या प्रसंगावरून आपण शिक्षा घेऊ शकतो की आपण कोणत्याही स्थितीमध्ये भक्तिमय कार्य करत असताना वेगवेगळी जी प्रलोभन आहेत याच्यातून भरपूर आपल्या भौतिक जीवनासाठी आपण जे काय कार्य करतो, आपलं ध्येय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याच्यातून एक प्रेरणा आपण घेऊ शकतो की कशा पद्धतीनं सर्व परिस्थितीमध्ये आपण जे काय भौतिक सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधांनी कधी आपण विचलित नाही व्हायला पाहिजे. आपण विशेषतः भक्तिमय जीवनामध्ये आल्यानंतर भक्तांना अनेक प्रकारचा मान सन्मान भेटू लागतो, अनेक प्रकारच्या सोयी सुविधा भेटतात, अनेक प्रकारे भक्त जे आहेत एक प्रकारचं लक्झरी जे आहे ते प्राप्त होतं भक्तांना पाहून. परंतु या सर्व गोष्टींनी कधीही भक्त जो आहे तो त्या गोष्टींप्रती आकर्षित होत नाही किंवा त्या गोष्टींचा तो उपभोग घेण्यामध्ये स्वतःला कधी गुंतवत नाही. तर भक्तिमय जीवनामध्ये असेल किंवा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे, आपलं ध्येय जे आहे त्या ध्येयाप्रती सदैव निष्ठावान असलं पाहिजे आणि या गोष्टींनी कधी आपण आकर्षित नाही व्हायला पाहिजे. हनुमानजी मैना पर्वताला सांगतात की मला माझ्या कार्यामध्ये अशा पद्धतीनं अडथळा किंवा माझं कार्य जे आहे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अशा पद्धतीच्या गोष्टींनी विचलित नाही होऊ इच्छित. हनुमानजी त्यांचा काय करतात, केवळ स्पर्श करतात आणि हनुमानजी पुढे जातात. तर पुढे गेल्यानंतर दुसरा अडथळा हनुमानजींना आलेला आहे. पहा, दुसरी एक आसुर राक्षसीन त्या ठिकाणी काय करते, समुद्रातून वरती येते. तर ही राक्षसीन जी आहे तिचं नाव आहे सुरसा. सुरसा नावाची राक्षसीन आलेली आहे आणि ही सुरसा काय करते, आपलं मुख तिनं उघडलेलं आहे आणि ती हनुमानजींना सांगते की जो कोणी या मार्गाने जातो त्याला माझ्या मुखामध्ये प्रवेश केल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं हनुमानजींना तिनं आवाहन केलेलं आहे. तर हनुमानजी जे आहेत ते सर्व अष्टसिद्धी आहे त्यांच्याकडे, नाही का, अनिमा, लघिमा, प्राप्ती, ईशित्व, वशित्व, तर प्राकाम्य. अशा पद्धतीनं छोट्यातलं छोटं होऊ शकतो हनुमानजी किंवा हनुमानजी आपला आकार खूप मोठा वाढवू शकतात. तर अनेक सिद्धी आहेत त्यांच्याकडे. तर हनुमानजींनी काय केलेला आहे, आपला आकार वाढवलेला आहे. तर हनुमानजींनी आकार वाढवला तसं सुरसानं काय केलेलं आहे, आपलं मुखाचा आकार वाढवलेला आहे. तर 20 योजन सुरसाचा मुख झालेला आहे, हनुमानजी 30 योजन होतात. सुरसा 40 योजन आपलं मुख करते, हनुमानजी 50 योजन आपला आकार वाढवतात. अशा पद्धतीनं 60 योजन, 70 योजन, 80 योजनापर्यंत सुरसा काय करते, आपलं मुख मोठं करत आहे. तर हनुमानजींनी काय केलं, चतुराई दाखवलेली आहे आणि हनुमानजी तुरंत काय होतात, छोटे होतात आणि छोटे होऊन सुरसेच्या मुखामध्ये प्रवेश करतात आणि तुरंत बाहेर येतात चपळाईनं. तर अशा पद्धतीनं सुरसाची जी अट होती की माझ्या मुखामधून मध्ये प्रवेश केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही, ही जी सुरसेची अट आहे ती हनुमानाने काय केली, पूर्ण केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हनुमानजी पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. तर या ठिकाणी आणखी एक शिक्षा आचार्य देतात वैष्णवांसाठी की सुरसा जी आहे तिला अहंकार होता की मी काय करू शकते, सर्वांना गिळंकृत करू शकते. आणि अशा पद्धतीने तिनं हनुमानाला आवाहन केलं होतं. पहा, तर तिचा अहंकारापुढे हनुमानाने काय केलेलं आहे, नम्रता दाखवली, बरोबर की नाही.
ती स्वतःचा मुखाचा आकार वाढवत आहे, पण हनुमानजींनी काय केलं, शेवटी छोटे झाले ना, आणि छोटे होऊन त्यांनी तिचं जे अट होती ती पूर्ण केली. पहा, तर भक्तिमय जीवनामध्ये सुद्धा अहंकाराला आपण प्रेरणा द्यायला नाही पाहिजे. अहंकाराला जर का प्रेरणा आपण देत राहिलो तर काय होणार, अहंकाराचा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सदैव काय केलं पाहिजे, नम्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर एक भक्त आहे ते सांगतात की नम्रता जी आहे, नम्रता कशाला म्हणतात किंवा आपण समजून घेऊ शकतो की कशा पद्धतीनं ते म्हणतात की नम्रता जी आहे ती नम्रता त्याला म्हटलं जात नाही की आपल्याला स्वतःला आपण एखाद्या व्यक्तीपेक्षा छोटं समजणं, नाही का. दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोन व्यक्तीमध्ये जो समोरचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीपेक्षा आपण स्वतःला छोटं समजणं ही नम्रता आहे का? तर म्हणतात ही नम्रता नाहीये. नम्रता ती आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती सदैव स्वतःला छोटा समजतो. असं नाही की मी यांच्यापेक्षा छोटा आहे म्हणून ती नम्रता आहे. तर म्हणतात की सर्व परिस्थितीमध्ये सदैव स्वतःला छोटं समजणं ती काय आहे, नम्रता आहे. महाप्रभूंनी काय सांगितलं, त्रणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानीना मानदेन कीर्तनीय सदा हरी. त्रणादपि सुनीचेन म्हटलेलं आहे. पहा, गवताचं पातच सगळ्यात म्हणजे एकदम तुच्छ गोष्ट काय असेल तर गवताचं पात आहे, बरोबर की नाही. तर महाप्रभू म्हणतात की गवताच्या पात्यापेक्षाही स्वतःला हीन समजणं. तर तेच आहे की सर्व परिस्थितीमध्ये स्वतःला छोटं समजणं ही नम्रता आहे. पहा, तर हनुमानजी या ठिकाणी काय करतात, नम्रता दाखवतात आणि सुरसाचं जे अट आहे ते त्यांनी पूर्ण केलं आणि हनुमानजी पुढं जाऊ लागलेले आहेत. तर पुढे जाताना पुन्हा आणखी एक असुर त्या ठिकाणी जो आहे तो अडथळा निर्माण करते. असुरीन आहे, तिचं नाव काय आहे, सिंहिका नावाची एक राक्षसीन आहे. पहा, तर ही सिंहिका जी आहे तिच्यामध्ये एक तिला स्थिती होती. कोणती स्थिती होती, जे पण वस्तू आहे त्या वस्तूची छाया जी आहे ती पकडल्याबरोबर ती वस्तू जी आहे हालचाल करू शकत नसेल. तर अशा पद्धतीने हनुमानजी वरून चाललेले आहेत आणि त्यांची छाया जी आहे ते खाली पडलेली आहे. तर हनुमानजींच्या छायेला ती पकडते सिंहिका आणि अशा पद्धतीनं हनुमानजींचं जे गती आहे ती काय होते, थांबून जाते. तर हनुमानजींना समजत नाही ना की काय झालं. तर ते पाहतात खाली तर ती सिंहिका जी राक्षसीन आहे त्यांनी काय केलेलं आहे, हनुमानजींची छाया पकडलेली आहे. तर त्या ठिकाणी ही सिंहिका जी आहे तिच्याबरोबर हनुमानजींनी काय केलेलं आहे, युद्ध केलेलं आहे आणि आपल्या कोशांनी काय केलं, या सिंहिकेचा हनुमानजींनी वध केलेला आहे. पहा, तर ही सिंहिकेचं वर्णन करताना सांगतात की ही सिंहिका जी आहे ती ईर्ष्येचं प्रतीक आहे आणि ही काय करत आहे, हनुमानजी प्रती ईर्ष्या तिनं दाखवलेली आहे की तू अशा पद्धतीने या ठिकाणावरून कसं काय जाऊ शकतो. तर ईर्ष्या जी आहे, जे षड्रिपू आहे त्याच्यामध्ये ईर्ष्या जी आहे तिला सांगितलेलं आहे की आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकत नाही. का लावू शकत नाही ईर्ष्येला भगवंताच्या सेवेमध्ये? बाकी सगळे जसं की अहंकार आहे, काम आहे, काम जो आहे तो भगवंताच्या सेवेमध्ये गोपींनी लावला. क्रोध आहे, क्रोध सुद्धा हनुमानजी सेवेमध्ये लावतात. लोभ आहे, लोभ सुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये लावला जाऊ शकतो. वेगवेगळ्या नाही का भक्तिमय कार्यांचा आपण लोभ करू शकतो. त्याचबरोबर मोह आहे. तर हे सर्व विकार भगवंतांच्या सेवेमध्ये लावले जाऊ शकतात. परंतु ईर्ष्या जी आहे, ईर्ष्येबद्दल सांगितलेलं आहे की नो वॅकन्सी, भक्तिमय कार्यामध्ये ईर्ष्येला स्थान नाही. अशा पद्धतीनं ही जी ईर्ष्या आहे त्या ईर्ष्यारूपी राक्षसनीचा हनुमानजींनी काय केला, वध केलेला आहे. पहा, आणि जी सुरसा होती तिचा वध नाही केला हनुमानजींनी, परंतु जी सिंहिका आहे तिचा वध केलेला आहे.
अशा पद्धतीनं ईर्षाजित सेवेत लागत नाही म्हणून त्याचा वध केलेला आहे. तर पुन्हा हनुमानजी पुढे जात आहेत. पहा कशा पद्धतीनं हनुमानजींच्या या कार्यामध्ये एवढे अडथळे येत आहेत, परंतु हनुमानजींनी काय केलेलं आहे, सर्व अडथळे पार करत आहेत. कारण की त्यांचं ध्येय काय आहे, एकमेव ध्येय आहे भगवंतांची सेवा, सीतामातेचा शोध घेणं आणि भगवंतांच्या नावाचा जप करत ते अशा पद्धतीनं चाललेले आहेत. तर पुढे गेल्यानंतर लंकेमध्ये पोहोचतात. लंकिनी नावाची एक राक्षसी त्या ठिकाणी त्यांना अडवते, तर तिचा सुद्धा हनुमानजींनी वध केलेला आहे. तर पुढे हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश करतात. लंकेमध्ये प्रवेश केल्यानंतर हनुमानजींनी त्या ठिकाणी लंकेमध्ये सीतामातेचा शोध घेत आहेत. रावणाचे मोठमोठे महल आहेत, एवढा ऐश्वर्यशाली ते लंका जे आहे पाहून हनुमानजी सुद्धा मोहित होतात की काय ऐश्वर्य आहे, एवढं सुंदर लंका आहे, रावण किती सुंदर असेल किंवा या ठिकाणच्या सर्व गोष्टी. तर असा विचार हनुमानजींच्या मनामध्ये येत आहे. परंतु या सर्व स्थितीमध्ये सुद्धा शेवटी हनुमानजींनी काय करत आहेत, त्या ठिकाणी शोध घेत आहेत सीतामातेचा. तर त्या ठिकाणी अनेक रावणाने अपहरण करून आणलेल्या लाखो स्त्रिया आहेत. त्या सर्व स्त्रियांमध्ये हनुमानजी काय करत आहेत, सीतामातेचा शोध घेत आहेत. हनुमानजी ब्रह्मचारी आहेत पहा, परंतु त्या ठिकाणी ते काय करत आहेत, त्या रावणाच्या पत्न्या वगैरे आहेत, काही स्त्रिया ज्या आहेत ते नग्न अवस्थेमध्ये आहेत, त्यांच्या शरीरावरती कोणतेही वस्त्र नाही आहेत पहा, अशा स्थितीमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये ते काय करत आहेत, सीतामातेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हनुमानजींच्या मनामध्ये विचार येतो की मी ब्रह्मचारी आहे आणि अशा पद्धतीनं या स्त्रियांना मी पाहत आहे. पण या ठिकाणी हनुमानजी कशासाठी पाहत आहेत त्या स्त्रियांकडं, सीतामातेचा शोध घेण्याच्या उद्देशाने पाहत आहेत. तर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी जो कनिष्ठ भाव आहे तो त्यांच्यामध्ये नाहीये. उद्देश काय आहे, सीतामातेचा शोध घेणं. अशा पद्धतीने सिद्धांत आहे की उच्चतर ध्येयासाठी एखाद्या कनिष्ठतर जे गोष्ट आहे व्यक्ती जर करत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये. त्याच्यामध्ये हनुमानजींचा तीळ मात्र भाव हा नाहीये की त्या स्त्रियांना त्यांना पाहण्याप्रती आकर्षण किंवा त्या स्त्रियांना आपलं इंद्रिय तृप्ती या उद्देशानं पाहत आहेत. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हनुमानजींमध्ये हा भाव नाहीये. तर पूर्णपणे काय उद्देश आहे त्यांचा, जो भगवंतांची सेवा किंवा सीतामातेचा शोध हा भाव आहे. तर त्यामुळं ते अशा पद्धतीनं त्या स्त्रियांना पाहत आहे. तर याच्यामध्ये त्यांचं कोणत्याही प्रकारचं पाप कार्य किंवा दोष आहे का, नाहीये. अशा पद्धतीने शेवटी सर्व लंका शोधल्यानंतर हनुमानजींना माता सीता सापडत नाही. शेवटी त्या ठिकाणी जे अशोक वाटिका आहे ती बाकी राहते. तर हनुमानजींना वाटतं की त्या ठिकाणी सीतामाता असू शकते, तर त्या ठिकाणी जातात. तर अशोक वाटिकेमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर पहा त्या ठिकाणी सीतामाता जे आहे एका वृक्षाखाली आहे आणि सर्वत्र त्या ठिकाणी सर्व जे राक्षसिनी आहेत पहारा देण्यासाठी रावणाने ठेवलेले आहेत. तर त्या ठिकाणी हनुमानजी त्या ज्या वृक्षाखाली माता सीता आहे बसलेली त्या वृक्षावरती जाऊन हनुमानजी बसतात. तर हनुमानजी आता विचार करत आहेत की मला आता सीता मातेसमोर जायचं आहे, पण सीता मातेसमोर जर का मी या रूपामध्ये गेलो तर सीता माता कदाचित भयभीत होऊ शकते. ती विचार करेल की रावणच ज्या पद्धतीने मला अपहरण करण्यासाठी सुद्धा एक खोटं रूप धारण करून संन्यासी रूप धारण करून आला होता आणि आता पुन्हा एकदा तो काय करत आहे, वेगळ्या या माकडाच्या रूपामध्ये येऊन तो मला मोहित करण्याचा प्रयत्न करत आहे. असा विचार पहा हनुमानजी कसं सर्व दृष्टीने विचार करत आहेत आणि कोणत्याही स्थितीमध्ये सीतामाता भयभीत होणार नाही किंवा तिच्यावरती कोणत्याही या स्थितीचा कोणताही दुष्परिणाम होणार नाहीये तिच्या मनावरती. अशा पद्धतीने विचार करून एकदम सर्व बाजूने दृष्टिकोनातून विचार करून ते काय करत आहेत, कृती करत आहेत. तर हनुमानजी त्या ठिकाणी नाही का म्हण आहे एक काय हिंदी म्हण आहे, दूध से जला
शास्त्री खूप खूप के पिता आहे ना. तर एकदा एखाद्याला जर का दुधामुळं जर का तोंड भाजलं तर त्याला एखादा पांढरा पदार्थ पिण्यासाठी दिला तर तो सुद्धा काय करतो ते सुद्धा फुकूनच पितो तो. तर त्याच पद्धतीनं सीतामातेला एकदा अनुभव झालेला आहे की कशा पद्धतीनं रावणानं तिचं अपहरण केलं. तर आता पुन्हा जर तिला अशा पद्धतीनं जर घटना घडली तसं व्हायला नको म्हणून हनुमानजी विचार करत आहेत. आणि हनुमानजींनी शेवटी काय केलं, त्यांच्या मनामध्ये कल्पना आली, आपण काय करू, वरतीच बसून प्रभू रामचंद्रांचं आपण काय करू, गुणगान गाऊया. आणि अशा पद्धतीनं भगवंतांचं आपण जर का गुणगान केलं तर काय होईल, सीता मातेला आपल्यावरती विश्वास बसेल. आणि झाडावरती बसूनच मग हनुमानजी काय करतात, भगवंतांचं मधुर लीलांचं गायन करू लागतात. अशा पद्धतीनं भगवंतांच्या मधुर लीलांचं श्रवण सीता माता करते. आणि एवढ्या दिवसापासून भगवंतांच्या विरहामध्ये अश्रू ढाळत होती सीता, खूप कृश झाली होती, खूप दुःखी होती. तर सीता मातेला ज्या पद्धतीनं मरुभूमीमध्ये वाळवंटामध्ये पाऊस पडल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी सर्वत्र थंडावा निर्माण होतो, त्याच पद्धतीनं सीता मातेला एकदम त्या ठिकाणी एक प्रकारचं जे शीतलता आहे ती प्राप्त होते. तिला खूप आल्हादक असं स्थिती निर्माण होते, खूप आनंद होतो सीता मातेला भगवंतांचं ते हनुमानजींच्या मुखातून जे लीला आहेत, कथा आहेत श्रवण करून. आणि अशा पद्धतीनं सीता मातेला थोडस पूर्ण प्रसन्न होते. आणि हनुमानजी काय करतात, तिच्या समोर येतात पहा. तर सीता मातेच्या समोर हनुमानजी आले आणि आल्यानंतर मग सीता माता त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात. पहा, हनुमानजींनी खूप सुंदर उत्तर दिलं. हनुमानजी सीता मातेला म्हणतात की मी प्रभू रामचंद्रांचा एक सगळ्यात तुच्छ मधला तुच्छ सेवक आहे म्हणतात. प्रभू रामचंद्रांच्या वानर सेनेमध्ये सगळ्यात शक्तिशाली कोण आहे, हनुमानजीचा आहे. परंतु त्या ठिकाणी सीता मातेला काय सांगतात, म्हणे की मी सगळ्यात तुच्छ सेवक आहे. मग या ठिकाणी हनुमानजी खोटं बोलत नाहीत का, तर नाही. हनुमानजी सीता मातेला काय करत आहेत, आश्वस्त करत आहेत की प्रभू रामचंद्रांच्या वानर सेनेमधला सगळ्यात तुच्छ सेवक जर का एवढा शक्तिशाली असेल तर हनुमानजींचे बाकीचे जे सैन्य आहे ते किती शक्तिशाली असतील. सीता मातेला आश्वस्त करत आहेत की तुम्ही काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, लवकरात लवकर काय होईल, हनुमानजी प्रभू रामचंद्रांचं वानर सैन्य या ठिकाणी येईल आणि रावणाचा पराभव करून तुम्हाला मुक्त करेल. तर हा भाव आहे हनुमानजीचा. म्हणून ते म्हणतात की मी कोण आहे, प्रभू रामचंद्राचे एकदम तुच्छ सेवक आहे. तशा पद्धतीनं हनुमानजी सीता मातेला आश्वस्त करत आहेत. हनुमानजी प्रभू रामचंद्राने एक अंगठी आणली होती पहा. तर ती अंगठी जी आहे सोन्याची, ती एक खून म्हणून की प्रभू रामचंद्रांचाच मी दूत आहे आणि एक खून म्हणून ती अंगठी माता सीतेला हनुमानजी दाखवतात. तर त्या अंगठीचं एक सुंदर प्रसंगाचं वर्णन आलेलं आहे. भक्त वर्णन करतात की जेव्हा माता सीता आणि प्रभू रामचंद्रांमध्ये एकदा काय झालं होतं, मनमुटाव झाला होता, भांडण झालं होतं पहा. भगवंतांमध्ये सुद्धा माता सीता आणि प्रभू रामचंद्रांमध्ये कधी कधी भांडण. तर त्या ठिकाणी सीता माता रुसली होती आणि सांगतात की 3 दिवस प्रभू रामचंद्र आणि सीता माता बोलले नव्हते पहा. तर अशा पद्धतीनं एक दिवस, तिसऱ्या दिवशी काय झालं, माता सीतेच्या हातातली जी अंगठी आहे ती खाली पडते आणि ती अंगठी जी आहे ती गोल गोल फिरत अशी काय होते, प्रभू रामचंद्रांच्या दिशेनं जाते. तर भगवंतांनी ती अंगठी काय केलं, घेतलेली आहे आणि ती अंगठी घेऊन भगवंत काय करतात, सीता मातेला प्रदान करतात. तर जेव्हा भगवंत ती अंगठी माता सीतेला देत आहेत तेव्हा दोघं एकमेकाकडे पाहून काय करतात, हसतात पाहून. आणि अशा पद्धतीने काय झालं, प्रभू रामचंद्र आणि सीता मातेमधलं जे नाराजी होती ती दूर होते. तर कारण कोण बनतं, ती जी अंगठी आहे ती कारण बनते की दोघांमधलं जे नाराजी आहे, मनमुटाव आहे तो
दूर होण्यासाठी. तर ती अंगठी एक विशेष स्मरणाची खूण होती रामासाठी आणि सीतेसाठी. तर तीच अंगठी घेऊन हनुमानजी त्या ठिकाणी आले होते आणि माता सीतेला ती अंगठी दाखवतात. त्या अंगठीच्या आतल्या बाजूला भगवंतांचं नाव पण लिहिलं होतं. तर अशा पद्धतीनं ती अंगठी सीतामातेला दाखवतात. तर खूप मोठा संवाद आहे. पुढं आपण पाहतो की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी रावणाला त्या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी आणखी काय करतात, बरंच त्या ठिकाणी अशोक वाटिका उद्ध्वस्त करणं वगैरे. रावण क्रोधित होऊन काय करतो, हनुमानजींचं शेपूट जे आहे त्याला आग लावतो. आपल्या वानर सैन्याला सांगतो रावण की काय करा तुम्ही, याच्या शेपटाला माकडाचं जे शेपूट आहे त्याच्यामध्ये खूप विशेष प्रिय असतं त्याला, नाही का. माकड जे आहे असं सांगितलेलं आहे की मा मधुको मद्यपो मर्कटो मत्स्यो, त्याच्यानंतर मत्कुनः. तर अशा पद्धतीनं 10 मकार दशचंचला असं एक श्लोक येतो शास्त्रामध्ये. तर म पासून सुरू होणाऱ्या 10 गोष्टी ज्या चंचल आहेत. तर सांगतात की मा म्हणजे धन जे आहे ते काय आहे, चंचल आहे. पाहू शकतो लक्ष्मी कधी एका ठिकाणी राहते का, धन कधी एका ठिकाणी राहत नाही. मधुको म्हणजे मधमाशी कधी एका ठिकाणी स्थिर राहते का, नाही. किंवा दुसरा आहे जे घाणीवरती बसलेली माशी असते, 2 प्रकारच्या माशा, ते कधी स्थिर असत नाही. त्याच्यानंतर आहे मद्यपी, दारू पिणारा कधी स्थिर असतो का. एक विनोद सांगितला जातो. आई मुलाला शाळेत विशेषतः आई मुलाला विचारते की बाळ म्हणे की गुरुत्वाकर्षण सगळ्यात जास्त कोणत्या वेळी असतं. तर मुलगा खूप सुंदर उत्तर देतो, म्हणे की गुरुत्वाकर्षण जे आहे ते सकाळी कमी असतं आणि संध्याकाळी जे आहे ते जास्त असतं. म्हणे की वडील पप्पा जे आहेत ते सकाळी जात असताना काय असतात, स्ट्रेट असतात, परंतु संध्याकाळी जेव्हा येतात तेव्हा कसे असतात, आडवे असतात. तर अशा पद्धतीने गुरुत्वाकर्षण. तर दारुडा जो आहे, मद्यपी जो आहे तो चंचल आहे सांगतात. त्याच्यानंतर मत्कुनो म्हणजे ढेकून जो आहे तो एका ठिकाणी राहत नाही, तो सदैव आपलं स्थान बदलत असतो. त्याच्यानंतर मत्स्य, मासा पाहिला आपण, मासा जो आहे तो सदैव काय करतो, विचरण करत असतो. त्याच्यानंतर सांगतात की तर असे वरून जे गोष्टी आहेत बऱ्याच त्याचं वर्णन करून सांगतात की हे सर्व मेघ, ढग जे आहेत, ढग एका ठिकाणी कधी राहत नाही. तर मकारा दशचंचला, तर याच्यामध्ये माकडाचं पण वर्णन केलेलं आहे. माकड सुद्धा कसं आहे, चंचल आहे. माकड सुद्धा कधी एका ठिकाणी राहत नाही. तर हनुमानजी जे आहे ते वानर योनीमध्ये आहेत. तर त्या ठिकाणी त्यांच्या शेपटीला आग लावल्यानंतर हनुमानजी काय करतात, संपूर्ण लंका नगरीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हनुमानजी पहा त्या ठिकाणी सुद्धा एक शिक्षा देतात. म्हणतात की हनुमानजींना यद्यपि त्यांच्या शेपटीला आग लावलेली आहे आणि त्या स्थितीमध्ये सुद्धा हनुमानजी काय विचार करतात की या स्थितीमध्ये मी प्रभू रामचंद्रांची सेवा कशी करू शकतो. आणि हनुमानजी विचार करतात की मी आता या स्थितीचा फायदा घेऊन काय करतो, संपूर्ण लंकेला आग लावतो. तर अशा पद्धतीनं यद्यपि शेपटाला आग लावलेली आहे त्या स्थितीमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या प्रसन्नतेसाठी विचार करतात की मी सेवा कशी करू. आणि त्यांनी काय केलं, लंकेचं मी काय करतो आता आग लावतो. आणि संपूर्ण लंकेमध्ये त्यांनी काय केलं, सर्व महलांमध्ये जाऊन त्या शेपटीच्या अग्नीनं सर्वत्र अग्नी लावतात. आणि सीता माता जे आहे त्या ठिकाणी प्रार्थना करते अग्निदेवतेला की कोणत्याही प्रकारे हनुमानजींना अग्नीचा जे ताप आहे त्याचा अनुभव होऊ नये. तर हनुमानजी आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व लंकेचं दहन करतात. आणि शेवटी समुद्रामध्ये हनुमानजीने आपलं शेपूट जे आहे ते विझवलेलं आहे. आणि शेवटी हनुमानजी पुन्हा
त्या ठिकाणी माघारी येण्यासाठी उड्डाण घेतात. तर शेवटी हनुमानजी पुन्हा जेव्हा येतात प्रभू रामचंद्रांकडं, तर वर्णन करतात की त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांकडे आल्यानंतर हनुमानजी प्रभू रामचंद्रांना सांगायचं आहे की सीता मातेचा शोध लागलेला आहे. तर हनुमानजी कसं सांगतायत पहा, सीता मातेचा शोधाचं वर्णन करताना हनुमानजी प्रभू रामचंद्रांना सांगतात की सापडली सीता मला. काय म्हणतात हनुमानजी? सापडली सीता मला. तर हे वाक्य बरोबर आहे का? कसं असायला पाहिजे? सीता मला सापडली. व्याकरणाच्या दृष्टीने जर का आपण पाहिलं तर कसं असलं पाहिजे? सीता मला सापडली. हनुमानजी काय सांगतात? सापडली सीता मला. का म्हणत आहेत असं हनुमानजी? हनुमानजी सुद्धा माता सीतेच्या विरहामध्ये त्यांना सुद्धा इतकं दुःख होत होतं, इतका त्यांना त्रास, सीता मातेचा विरह होत आहे की भगवंतांना त्या विरहापासून, त्या दुःखापासून तुरंत एक प्रकारे आल्हाद किंवा एक प्रकारे त्यांना आश्वस्त करू इच्छित आहेत हनुमानजी, की हनुमानजींनी नाही का आपल्या पण जीवनामध्ये कधी कधी एखाद्या गोष्टीप्रती उत्सुकता असते, आपण खूप आतुर असतो त्या गोष्टीसाठी. तसं प्रभू रामचंद्र सुद्धा खूप आतुर होते की कधी हनुमानजी माघारी येत आहेत आणि कधी मला सांगतायत किंवा कधी मला सीता मातेचा एखादा निरोप भेटत आहे. तर म्हणून हनुमानजी पहा, त्यांचं आपण ऐकलेलं आहे की हनुमानजी कशा पद्धतीने चतुर किंवा एवढं मोठं सेवा. तर या सर्व शिक्षेमधून आपल्याला प्रत्यक्षामध्ये समजतंय की हनुमानजी कशा पद्धतीने एकदम हे आहेत, चतुर आहेत. तर हनुमानजी काय म्हणतात? सापडली. तर भगवंतांना तुरंत काय होत आहे त्या ठिकाणी मेसेज भेटत आहे की काय? सापडली म्हणजेच अर्थात काय? सीता सापडली. जर हनुमानजी म्हटले असते की सीता मला सापडली असं म्हटलं असते सीता, तर सीता या शब्दावरून काय समजत नाही सापडली का नाही सापडली. काही त्या ठिकाणी अंदाज नाहीये, परंतु सापडली यावरून काय होत आहे? लगेच कन्फर्म होत आहे की सीता सापड. मग दुसरा शब्द त्यांनी सापडली. कोण सापडली? सीता. मग दुसरा शब्द सीता म्हणतायत आणि शेवटी काय म्हणतायत? मला. जे मला या शब्दाचं त्याच्यामध्ये काय महत्व आहे का? नाही. मग तो शब्द हनुमानजी शेवटी उच्चारण करत आहेत. पहिल्यांदा म्हणत आहेत सापडली म्हणतायत ना, सीता सापडली. तर अशा पद्धतीने हनुमानजी आपलं चतुराई दाखवत आहेत. तर भगवंत खूप प्रसन्न होतात त्या ठिकाणी पहा, आणि भगवंतांनी त्या ठिकाणी हनुमानजींना विचारतात की एवढं मोठं तू माझं सेवा केलेलं आहेस, तर मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, तू काय कर? वरदान माग म्हणे. तर हनुमानजी भगवंतांना वरदान काय मागतात? भगवंतांना हनुमानजी म्हणतात की मला कोणत्याही प्रकारच्या वरदानाची तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. मी तुमच्या प्रसन्नतेसाठी हे सेवा केलेलं आहे, परंतु तरी सुद्धा जर का तुम्हाला मला वरदान द्यायचंच असेल तर तुम्ही काय करा? जन्मोजन्मी मला हे माकडाचं शरीर भेटू द्या, आणि अशा पद्धतीने जेव्हा पण समुद्रावरती उड्डाण घ्यायचं सेवा असेल तेव्हा काय करा? तुम्ही ते सेवा मला द्या. म्हणे की मला तुम्ही काय करा? अमर बनवा, आणि म्हणजे चिरंजीवी बनवा, आणि ज्या ठिकाणी तुमचं कथा होतं त्या ठिकाणी मी सदैव काय करेन? उपस्थित राहीन. हे वरदान द्या मला. का? भगवंतांच्या सदैव काय होईल? कथा ज्या आहेत, लीला आहे, त्यांचं श्रवण करायला भेटेल. म्हणून आज पण ज्या पण ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं वर्णन होतं त्या ठिकाणी स्वतः हनुमानजी उपस्थित असतात. तर हे वरदान ते भगवंतांना मागत आहेत पहा. तर भगवंत त्यांच्यावरती एवढे प्रसन्न झाले की भगवंतांनी काय केलेलं आहे? हनुमानजींना आलिंगन दिलेलं आहे पहा. तर आपण पाहिलं असेल कधी फोटो वगैरे, फोटोमध्ये प्रभू राम आणि हनुमानजी एकमेकाला आलिंगन देत आहेत.
हनुमानजी जे आहेत ते कोण आहेत, कोणत्या भावामध्ये सेवा करतायत ते भगवंतांची? दास्य भावामध्ये. पहा, तर दास्य भावामध्ये भगवंतांची सेवा करत आहेत. आपण कधी पाहिलंय का एक दास आणि एक मालक दोघं एकमेकाला आलिंगन देतात? असं कधी होतं का? असं कधी होत नाही. परंतु या प्रसंगामध्ये स्वतः भगवंत जे स्वामी आहेत आपल्या दासाला काय करत आहेत? आलिंगन देत आहेत. भगवंतांनी काय केलं? हनुमानजींना आलिंगन दिलेलं आहे. एवढे भगवंत त्या ठिकाणी हनुमानजीच्या सेवेनं प्रसन्न झाले. पहा, अशा पद्धतीनं हे हनुमानजींचं लीला आहे. तर अशा सर्व लीला ज्या आहेत त्या हनुमानजींच्या आहेत. अनेक मधुर लीला आहेत. पुढं जे प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये वर्णन येतं की प्रभू हनुमानजींचं एवढं मोठं सेवा पाहून सीता सुद्धा प्रसन्न होते. ज्यावेळी अयोध्येमध्ये येते, तर अयोध्येमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सीता माता काय करते? हनुमानजींना एक हार प्रदान करते. जो हार खूप मौल्यवान हार होता. पहा, रत्नाचा हार होता. तर हनुमानजी तो हार घेऊन काय करतात? एका झाडावरती जाऊन बसतात. झाडावरती जाऊन बसतात आणि काय करतात? ते जे हारामधले जे रत्न आहेत ते काय करतात? आपल्या दाताने फोडतात. एक एक ते रत्न जे आहेत फोडतात आणि पाहतायत. त्याच्यामध्ये काय पाहतायत? त्याच्यामध्ये राम आहेत का? अशा पद्धतीनं तर हे सीता माता पाहते आणि सीता मातेच्या डोक्यामध्ये येतं की माकड ते माकडच. अशा पद्धतीनं सीता माता क्रोधित होते आणि रागावते हनुमानजींवरती. तर हनुमानजी सांगतात की मी याच्यामध्ये माझे राम आहेत का पाहत आहे. तर सीता मातेला राग येतो, म्हणे की याच्यामध्ये राम जो आहे तुम्ही शोधत आहात, परंतु तुमच्यामध्ये राम आहे का? अशा पद्धतीनं सीता माता म्हटल्याबरोबर आपल्याला माहिती आहे हनुमानजी काय करतात? आपलं छाती जे आहे ते आपल्या नखाने फाडतात हनुमानजी आणि दाखवतात त्या ठिकाणी त्यांच्या छाती हृदयामध्ये स्वयं प्रभू रामचंद्र आणि माता सीता त्या ठिकाणी दर्शन होतं सीता मातेला. तर प्रभू भगवंत जे आहेत त्यांना आपल्या हृदयामध्ये सदैव धारण करत आहेत प्रभू हनुमानजी. तर अशा अनेक लीला आहेत, अनेक प्रसंग आहेत. सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये ते तत्पर असतात. सर्व जे मंत्रीगण आहेत ते काय करतात? सर्व सेवा ज्या आहेत त्याचं वितरण करतात आणि हनुमानजींना कोणतीच सेवा ठेवत नाहीत. तर हनुमानजी पाहतात लिस्टमध्ये चेक करतात माझं नाव कुठं आहे. सर्वांसाठी सेवा दिलेली आहे, परंतु त्या लिस्टमध्ये हनुमानजीचं नावच नव्हतं. तर हनुमानजींना खूप राग येतो. असं कसं होऊ शकतं की माझं नावच या लिस्टमध्ये नाहीये? तर हनुमानजी खूप बुद्धी लावतात आणि पाहतात कोणती सेवा त्या सेवा लिस्टमध्ये कोणती सेवा नाहीये. आणि हनुमानजींनी एक सेवा शोधून काढली. कोणती सेवा? की जेव्हा भगवंतांना जांभई येईल तर जांभी आल्यानंतर चुटकी वाजवायची सेवा. तर ही सेवा जी आहे ती त्या सेवेच्या लिस्टमध्ये नाहीये. हनुमानजी म्हणतात की ही सेवा मी करणार. आणि अशा पद्धतीने हनुमानजी काय करत आहेत? भगवंतांच्या बरोबरच राहू लागले हनुमानजी. मग भगवंत कुठं बाहेर चाललेले आहेत भगवंतांबरोबर. भगवंत राजमहालामध्ये आहेत तेव्हा भगवंतांबरोबर. भगवंत इव्हन सीता मातेबरोबर एकटे आहे त्यावेळी पण भगवंतांबरोबर हनुमानजी थांबू लागलेले आहेत. अरे म्हणे तू कधीतरी त्यांना एकटं राहू दे, थोडस त्यांना एकांतवास मोकळी दे. तर नाही म्हणे माझी सेवा आहे की जांभई कधी पण येऊ शकते आणि जांभई आल्यानंतर मला चुटकी वाजायची सेवा आहे. त्यामुळं मी भगवंतांचं जे साथ आहे ते सोडू शकत नाही आणि सदैव भगवंतांबरोबर राहत आहे. तर असे अनेक प्रसंग आहेत. हनुमानजी अशा पद्धतीनं भगवंतांचं सेवा करत आहेत आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करत आहेत. तर हे आपण काही प्रसंगांवरून हनुमानजींच्या या
जे काही भक्तांसाठी भक्तिमय जीवनामध्ये काय सिद्धांत आहेत, आपण हनुमानजींच्या या कार्यावरून कशा पद्धतीनं प्रेरणा घेऊ शकतो, कशा पद्धतीनं हनुमानजी एवढं मोठं सेवा करत आहेत पहा. तर रामलीलेचं वर्णन जे आहे ते तेव्हाच पूर्ण होऊ शकतं जेव्हा त्याच्यामध्ये हनुमानजींचं वर्णन येईल. तर हनुमानजींच्या वर्णनाशिवाय रामलीला अपूर्ण आहे, किंवा हनुमानजींचं जे वर्णन आहे ते प्रभू रामचंद्रांच्या वर्णनाशिवाय अपूर्ण आहे. तर दोन्ही जे आहे ते एकमेकावरती अवलंबून आहे. तर भगवंतांचं प्रभू रामचंद्रांचं एवढं मोठं आणि एवढं विशेष सेवा जे आहे ते हनुमानजी करत आहेत. तर आज आपण प्रभू हनुमानजींना आपण प्रार्थना करू शकतो की ज्या पद्धतीनं ते भगवंतांची एवढं निष्ठेनं आणि एवढ्या समर्पित भावनेनं सेवा करत आहेत, तर त्याच पद्धतीनं आपण पण आम्हाला सुद्धा भगवंतांची निष्ठेनं समर्पित भावनेनं सेवा करण्याचं प्रेरणा, सेवा करण्याची शक्ती त्यांनी आम्हाला प्रदान करावी. तर हीच आपण त्यांच्या चरणी आजच्या दिवशी प्रार्थना करू शकतो. तर हनुमान जयंती परवा आहे आणि हनुमानजीचं वर्णन करताना नाही का, जे हनुमान चालीसा आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. ते समजण्यासाठी एवढं हे पण नाहीये, परंतु त्याचा अर्थ आपण जर का वाचला तर आपण समजू शकतो की हनुमानजी किती महान आहेत. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन विरान विराज सुबेसा. तर खूप सुंदर आहे, गायला पण खूप मधुर आहे ना, गाऊ शकतो आपण कधी कधी. तर वैष्णवांचं गुणगान आहे, काय हरकत नाही, आपण करू शकतो. तर त्याचा अर्थ पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण हनुमानजींना प्रार्थना केली पाहिजे. ज्या पद्धतीनं श्री प्रभुपादांनी सुद्धा ज्या पद्धतीनं हनुमानजींनी काय केलेलं आहे, सीता मातेचा जे भक्ती देवी आहे तिचा शोध लावला आणि तिला पुन्हा आणलेला आहे. तर हनुमान प्रभुपादांनी सुद्धा काय केलेलं आहे, जी भक्ती आहे ती संपूर्ण जगभरामध्ये तिचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये काय केलं, कृष्ण भावना जी आहे ती पसरवलेली आहे. तर प्रभुपादांचं सुद्धा कार्य जे आहे ते हनुमानजींसारखंच आहे. हनुमानजी ज्या पद्धतीनं एवढं मोठं भगवंतांचं सेवा करत आहेत, त्याच पद्धतीने प्रभुपादांनी सुद्धा खूप मोठं सेवा केलेलं आहे. तर चैतन्य महाप्रभूंचं आंदोलनाचं वर्णन करताना प्रभुपादांचं जर का वर्णन त्याच्यामध्ये येत नसेल तर ते चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन अपूर्ण आहे. आणि प्रभुपादांचं वर्णन करताना त्याच्यामध्ये जर का चैतन्य महाप्रभूंचं वर्णन येत नसेल तर ते सुद्धा काय आहे, प्रभुपादांचं वर्णन अपूर्ण आहे. अशा पद्धतीनं प्रभुपादांचं सुद्धा कार्य जे आहे ते सुद्धा हनुमानजींच्याच कार्याप्रमाणे आहे. तर अशा पद्धतीनं प्रभू हनुमानजींच्या काही लीलांचं आपण या ठिकाणी वर्णन श्रवण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या परंपरेतून जे काही वरिष्ठ वैष्णवांच्या मुखातून श्रवण केलं होतं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या भक्तिमय कार्यामध्ये, भक्तिमय सेवेमध्ये वृत्ती होण्यासाठी, माझ्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी त्याच्यामध्ये काही त्रुटी पण होऊ शकतात, तर त्याच्याबद्दल मी क्षमा याचना करतो. तर कोणाचं काय कमेंट असेल, प्रश्न असेल तर विचारू शकता. वेळ झालेला या ठिकाणी आपण थांबूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हनुमान जयंती महामहोत्सव की जय. श्री प्रभुपाद की जय. निताय प्रेमानंदे.